लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड कन्सिडर करा. क्वेश्चन काय दिलेला आहे, विथ द युजल नोटेशन शो दॅट टू इन ब्रॅकेट बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूव्ह करायचं आहे. तर कन्सिडर काय करू आपण, एक तर लेफ्ट हँड साईड कन्सिडर करा, अदरवाईज राईट हँड साईड कन्सिडर करा. काय कन्सिडर करता, बिकॉज वी हॅव द मोर मटेरियल इन LHS. जास्त मटेरियल जिकडे आहे तिकडेच. टू इन ब्रॅकेट बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी कॉस सी. तर आता टू, तर इथं टू न काय करून घेऊ, सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. टू बी सी कॉस ए प्लस टू ए सी कॉस बी प्लस टू ए बी कॉस सी. टू न काय केलं, सगळ्यांना मल्टिप्लाय केलं. आता मला सांगा, कॉस ए कॉस बी कॉस सी साठीचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत का? ओके, तर कसे काढायचे कोसाइन रूल वरून सांगू शकता का? कॉस एचा फॉर्म्युला कोसाइन रूल वरून, कोसाइन रूल सांगा अगोदर, मग त्याचा फॉर्म्युला बनवूया. ठीक आहे, असा आहे ना तो. तर आपल्याला बनवायचा काय आहे, कॉस एचा फॉर्म्युला. हा मायनस आहे, या साईडला जर आला तर काय होऊन जाईल, हा ए स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आला तर काय होईल, म्हणजे ट्वाईस बी सी कॉस ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हे ट्वाईस बी सी इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाईस बी सी. आला कॉस एचा फॉर्म्युला, इथं पुटअप करायचा आहे. तसाच कॉस बीचा पण आणि कॉस सीचा पण, तीनही फॉर्म्युले आपल्याला तिथं पुटअप करायचे आहेत. कशावरून बनवले, कोसाइन रूल वरून बनवले. आता तिथं पुटअप करूया. काय बनवलं होतं आपण, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सीचा फॉर्म्युला अपॉन मध्ये ट्वाईस ए सी तर येणारच आहे, पण उरलं काय, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ट्वाईस ए बी जसच्या तसं, याच्यासोबत फॉर्म्युला काय येईल, अपॉन मध्ये ट्वाईस ए बी तर येणारच आहे, प्लस इथं करतो ट्वाईस ए बी अपॉन मध्ये ट्वाईस ए बी तर येणारच आहे. उरलं काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बरोबर आहे. हा ट्वाईस बी सी इथल्या ट्वाईस बी सी सोबत कॅन्सल, ट्वाईस ए सी सोबत कॅन्सल, ट्वाईस ए बी सोबत कॅन्सल, कारण की ते डिवाइडमध्ये येतात म्हणून. आता उरलेलं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लसमध्ये सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लसमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल, मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॅन्सल. उरलेलं लिहून या, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजेच काय, आर एच एस, म्हणजेच एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस. आणि हेन्स प्रूफ फॉर मोनिका. ओके, व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यात अगोदर हा एक एक स्टेप कन्सिडर एल एच एस. एल एच एस कन्सिडर करतो, ए सी कॉस बी मायनस बी सी कॉस ए. ओके, केलं एल एच एस कन्सिडर. हा, नेक्स्ट स्टेप काय फॉलो करूया, ओके, कॉस बीचे आणि कॉस एच्या कोसाइन रूलवरच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहोत. आताच काढल्या होत्या, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए सी, ए सी म्हणा सी ए म्हणा, मायनस बी सी, इथं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाईस बी सी. ठीक आहे, या व्हॅल्यू फॉलो केल्यानंतर आता इथला ए सी इथल्या ए सी सोबत कॅन्सल, इथला बी सी इथल्या बी सी सोबत कॅन्सल. उरलं काय, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू, इथं मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन मध्ये टू. ठीक आहे. हां, समोर सांगा काय फॉलो करू स्टेप.
व्हेरी गुड. 1/2 जर कॉमन काढला तर उरते काय, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि ह्या मायनसनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर. तर आता सी स्क्वेअर कॅन्सल. व्हेरी गुड. उरलं काय इकडे 1/2 ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2 ए स्क्वेअर बी मायनस बी स्क्वेअर मायनस 2 बी स्क्वेअर. इथून 2 कॉमन निघते म्हणजे 1/2 आणि इंटू 2 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 2 गेट कॅन्सल इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू आर एच एस. एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस आणि हेन्स प्रूफ फॉर सगळ्यात अगोदर कॉस ए न मल्टिप्लाय या ब्रॅकेटला, कॉस बी न मल्टिप्लाय या ब्रॅकेटला, कॉस सी न मल्टिप्लाय या ब्रॅकेटला. एल एच एस कन्सिडर करून, कन्सिडरिंग द एल एच एस. एल एच एस मीन्स लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडमध्ये काय आहे, बी प्लस सी इंटू कॉस ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस बी प्लस ए प्लस बी इंटू कॉस सी. तर कॉस ए कॉस बी कॉस सी न जे जे ब्रॅकेट दिलेले आहे त्यांना मल्टिप्लाय करू म्हणजे बी कॉस ए प्लस सी कॉस बी. ठीक आहे. प्लस इथं सी कॉस बी प्लस ए कॉस बी, इथं ए कॉस सी प्लस बी कॉस सी. आता जर याला व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला प्लसमध्ये ॲडजस्टमेंट करता येते. कशी, 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 4 प्लस 8 प्लस 2 जर असेल तर आपण याला कसं लिहू शकतो, 2 प्लस 2 प्लस 4 प्लस 8. आपल्या ॲडजस्टमेंटनुसार आपण त्याला लिहू शकतो. पण इथं सुद्धा प्लस आहे त्यामुळे आपल्याला जसं ॲडजस्ट करायचं तसं याला आपण ॲडजस्ट करू शकतो. तर आपण याला ॲडजस्ट कसं करणार आहोत, प्रोजेक्शन रूल वाईज ॲडजस्ट करणार आहोत. प्रोजेक्शन रूलमध्ये जसजशा व्हॅल्यू आहेत तसं ॲडजस्ट करू. जसं एची व्हॅल्यू प्रोजेक्शन रूलमध्ये काय आहे, बी कॉस सी प्लस सी कॉस बी आहे ना. आणि इथं त्या दोन्ही व्हॅल्यू आहेत. हे बघा इथं बी कॉस सी आहे, बी कॉस सी लिहिलं, त्याच्यानंतर सी कॉस बी पण आहे, इथं सी कॉस बी ते जवळ घेतलं. का, कारण की प्रोजेक्शन रूलचा आपल्याला यूज करायचा आहे प्लसमध्ये. आता बी साठीची व्हॅल्यू काय असते, ए कॉस सी प्लस सी कॉस बी ते घेतलं. थर्डमध्ये सी साठीची व्हॅल्यू काय असते, उरलेले जे आहे ते काय, ए कॉस बी सॉरी सी कॉस ए कॉस बी आणि बी कॉस ए. बाय प्रोजेक्शन रूल. आता लास्टमध्ये प्रोजेक्शन रूलचा यूज जर केला तर ए प्लस बी प्लस सी बाय प्रोजेक्शन रूल काय झालं, कुठं 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 इथं हे कुठं आहे, बरोबर तर लिहिलं, इज इक्वल्स टू आर एच एस. एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस आणि हेन्स प्रूफ. बघा कधी कधी प्रोजेक्शन रूलवरचे इजी क्वेश्चन पण येतात आणि कधी कधी थोडे चेंज सुद्धा होते. एवढं हां, ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. याला आपण कन्सिडर करू शकतो कॉन्स्टंट के. का, कारण की साईडच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तर कॉन्स्टंट के जर कन्सिडर केला तर ए ची, बी ची आणि सी ची व्हॅल्यू याला आणखी आपण कसं लिहू शकतो, साइन ए अपॉन ए इज इक्वल्स टू साइन बी अपॉन बी इज इक्वल्स टू साइन सी अपॉन सी. गरजेनुसार ॲडजस्ट करतो कारण की साइन ए साइन बी साइन सीच्या व्हॅल्यू पाहिजे म्हणून याला साइनच्या फॉर्मॅटमध्ये केलं, उलटं लिहिलं. आता काय, साइन एची व्हॅल्यू कशी येईल, साइन एची व्हॅल्यू ए इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल के सोबत म्हणजे ए के मिळेल. साइन बीची व्हॅल्यू बी के, साइन सीची व्हॅल्यू सी के. आता काय आहे, दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ते घ्या. नाव हे दिलेले आहे ना तर ते घ्या. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर सी. साइन ए ची व्हॅल्यू ए के त्याचा स्क्वेअर, साइन बी ची व्हॅल्यू बी के त्याचा स्क्वेअर
साइन सी ची व्हॅल्यू सी के, त्याचा स्क्वेअर. इथं के आहे, इथं के आहे, म्हणजे ए स्क्वेअर के स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर के स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर के स्क्वेअर. इथून के स्क्वेअर कॉमन जर काढला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, नाही रे, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे तिथून कॉमन नाही काढू शकत ना आपण, स्क्वेअर आहे ना तिथं. आपल्याला रूल काय म्हणते, बॉडमास पहिले ब्रॅकेट सॉल्व करा नंतरच समोरची स्टेप करा असं म्हणते ना बॉडमास. हा के स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय इकडे जर गेला तर काय होईल, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. के स्क्वेअर गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. जर अशी सिच्युएशन एखाद्या ट्रायंगलमध्ये येत असेल की एका साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअर एवढा येत असेल, तर देन द पायथागोरस ट्रिपलेट हॅज बीन युज्ड. आणि पायथागोरस जर ट्रिपलेट कोणत्या ट्रायंगलवर अप्लाय होत असेल, तो ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर द ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. कारण की 10वीत तुम्ही पाहिलेला आहे की पायथागोरियन ट्रिपलेट ज्याच्यावर अप्लाय होतो तो राईट अँगल ट्रायंगल असतो. पाहिलाय ना की नाही पाहिलाय? एवढी जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ना तेच घ्यायची सोल्युशन मध्ये आणि त्यालाच घेऊन सॉल्व्ह करायचं. काय दिलेलं आहे, कॉस ए इज इक्वल्स टू साइन बी मायनस कॉस सी. मला सांगा हा मायनस कॉस सी राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला जर पाठवला तर काय होईल? हां, प्लस कॉस सी होईल इज इक्वल्स टू साइन बी. आता कॉस ए प्लस कॉस सी साठी काही फॉर्म्युला आहे का? कॉस ए प्लस कॉस सी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे असं मला वाटते. आहे की नाही आहे? सांगा मग कॉस ए प्लस कॉस सी चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आपण याच्यातला एक अँगल 90चा दाखवणार आहे, त्याच्यासाठी चालू आहे हे भानगड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इज इक्वल्स टू साइन बी. हे जसंच्या तसं काय केलं, फक्त इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लावला. कोणता? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युला झाल्यानंतर एक आणखी फॉर्म्युला आहे सोल्युशन ऑफ द ट्रायंगल मधला. लास्टला फॅक्टरायझेशनच्या नंतर जे पाहिलं होतं ना ते, की ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू पाय. डिवाइड बाय 2 जर केलं तर पाय बाय 2 येते. सगळ्यांना ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 2 प्लस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू पाय बाय 2. इथं काय दिलेलं आहे, ए प्लस सी अपॉन 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल्स टू पाय बाय 2. म्हणजे ए प्लस सी अपॉन 2 साठी आपल्याला फॉर्म्युला काय निघतो, पाय बाय 2 मायनस बी बाय 2. शेवटी शिकलो नव्हतं का आपण ट्रिग्नॉमेट्री 11th मध्ये? हे आठवते का काही? तर यांचा यूज करून ए प्लस सी अपॉन 2 च्या ऐवजी आपण पाय बाय 2 मायनस बी बाय 2 लिहू शकतो. तेच इथं लिहिणार आहोत आपण याच्यावरून. 11th मध्ये लास्ट टॉपिक आहे हा. 2 कॉस पाय बाय 2 मायनस बी बाय 2 कॉस ए मायनस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू साइन बी. ठीक आहे. तर लास्ट त्याच्यानंतर कॉस 90 मायनस थिटा काय असतो? अलाइड अँगल. कॉस पाय बाय 2 म्हणजे किती? नाईन्टी मायनस थिटा. कॉस 90 मायनस थिटाचा फॉर्म्युला बरोबर आहे. म्हणजे 2 साइन थिटा काय आहे, बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस सी अपॉन मध्ये 2 इज इक्वल्स टू साइन बी. लिहिताना अलाइड अँगल फॉर्म्युला आणि फॉर्म्युला पण लिहू शकता की कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा असं लिहून ठेवू शकता तुम्ही सोल्युशन मध्ये, म्हणजे तुम्हाला तेवढं समजून जाईल. आता इथं साइन साठी कोणता फॉर्म्युला आहे का?
साइनसाठी हाफ अँगल फॉर्म्युला, साइनसाठी हाफ अँगल फॉर्म्युला ह्या साइन बीचा. डबल अँगल फॉर्म्युला सांगा साइन 2 थिटाचा. हाफ बनवायचा असला तर म्हणजे सरळ सरळ साइन बीचा फॉर्म्युला काय बनतो, साइन बीचा बनतो 2 साइन b/2 इंटू कॉस b/2 बनतो. बस हाच बनवून तिथे ठेवायचा आहे. कशावरून, हाफ अँगल वरून. 2 साइन b/2 इंटू कॉस b/2 हाफ अँगल फॉर्म्युला. सगळ्या फॉर्म्युलांचा यूज आहे बरं. 2 साइन b/2 इंटू कॉस a मायनस सी अपॉन 2. आता हा जो आहे 2 साइन b/2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जर पाठवलं तर काय होईल, डिवाइड झालं तर इकडे काय राहणार आहे, कॉस a मायनस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू, इथला हा याच्या सोबत कॅन्सल होऊन जाईल सरळ सरळ. उरला काय, कॉस b/2. बरोबर आहे. दोन्ही साईडला कॉस आहे, कॉस कॉस गेट. एवढं समजलं का काय चालू आहे तर, एवढं समजून राहिलं ना. आता नेक्स्ट पहा. तर नाही समजून राहिलं ना, फक्त फॉर्म्युल्यांचा यूज करून राहिलो जे याच्या अगोदर शिकलो. मी म्हटलं होतं ना हे शस्त्र आहेत आपले, युद्धातले ब्रह्मास्त्र, वेगवेगळे नाव आहेत सगळे हो हो आहे आपल्याकडे, टेन्शन नाही घ्यायचं. तर इथं काय राहिलं मग, a मायनस सी अपॉन 2 इज इक्वल्स टू b/2. दोन्ही साईडला डिवाइड मध्ये 2 आहे तर 2 काय होऊन जाईल, म्हणजे उरलं काय, a मायनस सी इज इक्वल्स टू b. आता मायनस सी इकडे पाठवल्यावर आता ट्रायंगलच्या तीनही अँगलची सम किती असते, इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180. पण बी प्लस सी ची व्हॅल्यू काय आहे, ए प्लस ए, हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर अँगल ए ची व्हॅल्यू. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट ए. अँगल ए 90चा आहे म्हणजे अँगल ए वर हा राईट अँगल ट्रायंगल आहे.